राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिवे आगर येथे पत्रकार परिषद घेतली असून 320 कोटी बजेट असलेले राज्यातील पहिले युनानी महाविद्यालय आणि 100 खाटा असलेले रुग्णालय म्हसळा येथे येणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। शिवाय राज्यात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीवर बारामती मतदारसंघावर दावा टाकणारे शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्या वक्तव्यावरही त्यांनी निषेध व्यक्त केलाय। मी धिक्कार करतो, निषेध करतो। माननीय मुख्यमंत्र्यांच्या जवळ सविस्तर माझी फोनवरती चर्चा 2 दिवसांपूर्वी झाली। माझी मुख्यमंत्र्यांच्याकडे आज प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मागणी आहे की त्यांच्यावरती तत्काळ कारवाई करावी। काय विजय शिवतारांना करत असेल ते कारवाई, एकदा कोणाची काय लोकांच्या जनमानसात आहे ते एकदा समजून नाही। फारसं कोणी इतकं काही हे करण्याचं काही कारण नाही। महायुती भक्कमपणाने आज त्या ठिकाणी सामोरं जाईल। एका दोन अशा पद्धतीचे जे काही केले बरोबर ते बरोबर सोडून घ्यायचं। एक गोष्ट फारशी काय महत्वाची मानत नाही। शिवतारेंवर काय कारवाई मुख्यमंत्र्यांनी करायला पाहिजे असं राष्ट्रवादीला अपेक्षित आहे? नाही, शेवटी मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आहेत, आमच्या महायुतीचं नेतृत्व करत आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता या निवडणुकीला राज्यात सामोरं जाणार आहोत। अशा वेळेला ते सिजन पॉलिटिशियन्स त्याच्यामध्ये योग्य ती भूमिका घेतील। त्याचं स्वरूप काय असणार आहे? म्हसळा तालुक्यामध्ये सावर या ठिकाणी शासकीय जागा त्या ठिकाणी उपलब्ध आहे। तिथे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आम्ही तालुक्याची तयार करणार आहोत। नगरपालिकेची सुद्धा वास्तू करण्याचं प्रयोजन आहे। अशा वेळेला इथली जागा आम्ही मिळवली, कलेक्टरकडे तो प्रस्तावही गेला, राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये त्याला मान्यता मिळाली। 100 खाटांचं हॉस्पिटल आणि 100 विद्यार्थी इंटेक कॅपॅसिटी असणारे BUMS बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी हा अभ्यासक्रम त्या ठिकाणी असणार आहे। त्याच्यासाठी 330 कोटी रुपयाचा निधी लागणार होता, त्याला काल मंत्रिमंडळाने मान्यता दिली आणि अशी सरकारच्या कडनं त्या ठिकाणी निर्धारित करण्यात आलेलं आहे की यावर्षी जून महिन्यापासून ज्यावेळेला 10वीचे 12वीचे निकाल लागल्यानंतर मेडिकल कॉलेज ज्यावेळेला सुरू होतात त्यावेळेला इथला अभ्यासक्रम 100% सुरू करण्याची तजवीज राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे। मी या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री यांचे आभार मानते की कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 330 कोटी रुपयाच्या मेडिकल कॉलेजला, युनानी मेडिकल कॉलेजला 100 खाटांच्या 100 इंटेक असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारने काल मान्यता दिली। इथे उत्तरची वाट न पाहता त्याची कार्यवाही त्या ठिकाणी सुरू करावी अशा पैसा क्रांतिकारी निर्णय काल राज्य सरकारच्या वतीने महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतला गेला। आणि अभिमानाची गोष्ट आहे की आदितीच्या शिवना विधानसभा मतदारसंघात म्हसळासारख्या ठिकाणी आपण दशावीचं युनानी कॉलेज यावर्षी म्हणजे ज्या वेळेला शैक्षणिक